नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निशिकांत पवार तुम्हा सगळ्यांचं विजन गव्हर्नमेंट जॉब एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवरती अगदी मनापासून स्वागत करतो। हे लेक्चर अगदी शॉर्ट आहे पण खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये आपण एक महत्त्वाचा अहवाल बघतोय। आपल्या पर्यावरण मंत्रालयाकडून अहवाल आकडेवारी प्रकाशित करण्यात आली आहे। यानुसार बिबट्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात देशात वाढ झालेली आपल्याला बघायला मिळते। हा मुद्दा एक्झामसाठी महत्त्वाचा आहे का? तर यस, येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, संयुक्त गट व पूर्व परीक्षेसाठी यातून क्वेश्चन बनू शकतो, कारण याच्या संदर्भात एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय पाऊल सुद्धा उचलण्यात आलंय ना, त्यामुळे हा विषय आपण व्यवस्थितपणे समजून घेऊ। या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल, तिथून ही PDF डाउनलोड करा। हा डेटा रिवाइज करताना ती तुम्हाला कामी पडणार आहे। डायरेक्टली मुद्द्याकडे येऊ। हा विषय चर्चेत कुठून आलाय? तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील बिबट्यांच्या स्थितीबाबत अहवाल जारी केला। सर्वेक्षणामध्ये भारतातल्या 20 राज्यांचा समावेश आहे आणि अशा क्षेत्राला केंद्रित करण्यात आलं होतं की जिथं अशा प्राण्यांचं म्हणजे बिबट्या किंवा जे वन्य प्राणी आहेत यांचं 70% अधिवास आहे, तर असा एरिया हा या सर्वेक्षणात कव्हर करण्यात आला। भारतामध्ये बिबट्या जो आहे ना, म्हणजेच त्याला आपण लेपर्ड म्हणतो बघा, तर लेपर्ड हा भारतामध्ये वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये येतो IUCNच्या रेड लिस्टमध्ये। ओके, भारतातला बिबट्या हा रेड लिस्टमध्ये येतो, IUCNच्या रेड लिस्टमध्ये तो वल्नरेबल किंवा असुरक्षित या वर्गीकरणामध्ये ॲड करण्यात आलेला आहे। त्यामुळे बिबट्याचं संवर्धन करणं हे खूप गरजेचं आहे। एक्झाममध्ये ना असा एखादा क्वेश्चन येऊ शकतो की देशात सर्वाधिक बिबट्यांची संख्या कोठे आहे, म्हणजे कोणत्या राज्यात, असं आपल्याला विचारलंय। मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक का तामिळनाडू? तर याचं उत्तर आहे ते म्हणजे मध्य प्रदेश। मध्य प्रदेशमध्ये देशातले सगळ्यात जास्त बिबट्यांची संख्या आहे। साधारण तिथं 3907 एवढे बिबटे काउंट झालेले आहेत। त्यानंतर महाराष्ट्राचा नंबर लागतोय। महाराष्ट्रामध्ये साधारण 1985 बिबट्यांचा काउंट आलेला आहे। कर्नाटकमध्ये त्याखालोखाल 1879 आणि तामिळनाडू 1070। तर असे हे महत्त्वाचे 3 राज्य आहेत की जिथं बिबट्यांची संख्या 1000पेक्षा जास्त आहे। बाकी कुठल्याच राज्यामध्ये 1000पेक्षा जास्त बिबट्यांची संख्या नाही आहे। ओके, सगळ्यात जास्त म्हणजे मध्य प्रदेश या ठिकाणी। आता जर आपण थोडी तुलना केली ना, तर 2018 आणि 2022चं कंपॅरिझन जर बघितलं तर 2018 मध्ये संपूर्ण देशात बिबट्यांची संख्या एकूण 12,852 एवढी होती आणि ती आता 2022च्या अहवालानुसार वाढलेली आहे आणि ती संख्या 13,874 पर्यंत पोहोचली आहे। जवळपास ही जी वाढ झालेली ही 8% आहे। पर्सेंटेजमध्ये पण लक्षात ठेवा, एकूणच नंबर पण माहिती असायला पाहिजे। 13,874 एवढे बिबटे आपल्या देशामध्ये आहेत। जर हीच तुलना आपण 2014 आणि 2018च्या रिपोर्टमध्ये जर केली ना, तर 2014 मध्ये भारतात बिबट्यांची काउंट किंवा बिबट्यांची संख्या जी आढळली होती ती 7,910 होती, जी 2018 मध्ये वाढून 12,852 पर्यंत पोहोचली आहे। ॲक्च्युली हे काउंटिंग चांगले झाल्यामुळं हा नंबर एवढा इम्प्रूव्ह झालेला आपल्याला बघायला मिळतोय। मी याच्या आधी पण सांगितलं होतं ना की काउंटिंग जे आहे, तर आता नवीन नवीन तंत्रज्ञान आलं आहे, त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीने आपण मोजमापन करू शकतोय। त्याचबरोबर यस, आपले जे कायदे कडक करण्यात आले आहेत त्याची अंमलबजावणी होतीये, त्यामुळे सुद्धा शिकारी वगैरे कमी झाल्यामुळे सुद्धा अशा प्राण्यांचं संवर्धन झालेलं आहे। ओके, यावरून तुम्हाला एक काय गोष्ट लक्षात आली आहे, तर दर 4 वर्षांनंतर बिबट्यांची आणि वाघांची गणना होत असते। ओके, देशात सर्वात जास्त बिबट्यांची संख्या ही मध्य प्रदेशमध्ये आहे 3,907। ओके, 2018 मध्ये ही संख्या होती 3,421। मध्य प्रदेशच्या नंतर दुसरा नंबर होता कर्नाटकचा 2018 मध्ये। कर्नाटकमध्ये एकूण 1,783 बिबटे आढळले होते। महाराष्ट्रामध्ये 1,690 आणि 4थ्या स्थानावरती आहे तामिळनाडू। याच्यामध्ये काय बदल झाले मग 2022च्या रिपोर्टमध्ये? मध्य प्रदेश पहिल्या स्थानावरती आहे, दुसऱ्या स्थानावरती बदल झालाय। कर्नाटकच्या जागेवरती आता आले ते म्हणजे आपलं महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 1,985 बिबटे आढळत आहेत। ओके, तर हे काही कंपॅरिझन लक्षात ठेवायचं आहे। 2022च्याच रिपोर्टमध्ये ना ओडिशा असं राज्य बनलेलं आहे की ज्या राज्यामध्ये बिबट्यांच्या संख्येत घट झाली आहे। ती कशी? तर 2018 मध्ये ओडिशामध्ये एकूण 760 बिबट्यांची नोंद झाली होती आणि तो नंबर 2022च्या अहवालात बदललाय, घट झाली आहे आणि एकूण
562 पर्यंत बिबटे आता तिथं कमी झालेत, म्हणजे जवळपास 200 बिबटे तिथं आता कमी झालेले आहेत. ओके. त्याखालोखाल उत्तराखंड या राज्यामध्ये 2018 मध्ये एकूण बिबट्यांची संख्या 839 होती, जी की देशातलं 6वं टॉपचं राज्य होतं 2018 मध्ये. पण आता मात्र 2022च्या रिपोर्टनुसार इथं बिबट्यांची संख्या ही 652 पर्यंत पोहोचली आहे. ओके. केरळ, तेलंगणा, छत्तीसगड, बिहार आणि गोवा हे इतर महत्त्वाचे राज्य आहेत की ज्या राज्यांमध्ये बिबट्यांची संख्या घटलेली आहे. ओके. ही राज्य माहिती असायला पाहिजेत. वाढ झालेली राज्य तर आपल्याला लगेच लक्षात राहतात, पण कोणत्या राज्यात घट झाली आहे ही पण तुम्हाला राज्य माहिती असायला पाहिजेत. ओके. या सर्वेमध्ये ना असं पण सांगण्यात आलंय की जेवढे आपल्या देशामध्ये बिबटे हे काउंट केलेत तर त्यापैकी जवळपास 65% बिबटे हे संरक्षण क्षेत्राच्या बाहेर आढळलेले आहेत. म्हणजे साधारण प्रत्येक 3 मधला 1 बिबट्या हा फक्त संरक्षण क्षेत्रामधला होता, बाकी इतर 2 हे संरक्षित क्षेत्राबाहेर होते. त्यामध्ये जास्त करून शिवालिक पर्वतरांगाचा जो क्षेत्र आहे, जसं की तिथं उत्तराखंड राज्य, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब, जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, तर या राज्यांच्या उत्तरेकडच्या भागांमध्ये जिथे शिवालिक पर्वतरांगा आपण लास्ट लेक्चरमध्येच बघितली आहे ती, तर या शिवालिक पर्वतरांगांमध्ये बिबट्यांची संख्या जास्त बघायला मिळते आणि ती सुद्धा संरक्षण क्षेत्राच्या बाहेर. ओके. म्हणजे जो त्यांच्यासाठी जो एरिया रिझर्व ठेवलेला आहे त्याच्या बाहेर 65% बिबटे हे काउंट झाले. जेवढे टोटल जो काउंट आहे त्याच्यापैकी 65% हे संरक्षण क्षेत्राच्या बाहेर आहेत. ठीक आहे. आता जे संरक्षण क्षेत्रामधले सगळ्यात जास्त बिबट्यांची संख्या कोणत्या संरक्षण क्षेत्रामध्ये बघायला मिळते तर ते आहे आंध्र प्रदेशचं नागार्जुन सागर श्रीशैलम. तर या ठिकाणी सगळ्यात जास्त हे संरक्षण क्षेत्रामधलं मी सांगतोय सगळ्यात जास्त बिबटे तिथं आहेत. दुसऱ्या क्रमांकाला आहे पन्ना नॅशनल पार्क किंवा टायगर रिझर्व म्हणून आपण ओळखतोय. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला आहे सातपुडा, अगेन मध्य प्रदेशमधलंच हे ठिकाण. तर हे व्याघ्र प्रकल्प आहेत जिथं बिबट्यांची संख्या सर्वाधिक आढळते. ओके. पहिल्या क्रमांकाला कुठला व्याघ्र प्रकल्प आहे तर तो म्हणजे नागार्जुन सागर श्रीशैलम, आंध्र प्रदेश. ठीक आहे. त्याचबरोबर शिवालिक टेकड्या आणि गंगेच्या मैदाना भागांमध्ये बिबट्यांच्या संख्येत दरवर्षी 3.4% घट झाली आहे असं पण या रिपोर्टमध्ये सांगितलंय. मध्य भारत, पूर्व घाट, पश्चिम घाट, ईशान्येकडील टेकड्या, ब्रह्मपुत्राच्या पुराच्या मैदानी भागांमध्ये 1.5% ते 1.3% वार्षिक वाढ बिबट्यांच्या संख्येमध्ये झालेली आहे याची पण नोंद अहवालामध्ये दिली आहे. ओके. तर हा अहवाल अगदी व्यवस्थित डोक्यामध्ये प्रिंट झाला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिसेंटलीच इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे, ज्याचं हेड ऑफिस आपल्या भारतामध्ये असणार आहे. 150 कोटींचं बजेट या 5 वर्षांसाठी म्हणून या प्रोजेक्टसाठी किंवा या अलायन्ससाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळं जे रिसेंट बदल आहेत, रिसेंट घडामोडी घडत आहेत त्यासुद्धा या संदर्भाच्या माहिती असायला पाहिजेत. ओके. तर या लेक्चरमधून तुमच्यापर्यंत एवढीच माहिती पोहोचवायची होती. आय होप हे लेक्चर आवडलं असेल. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.